ये कौन आ गया नया प्रजाति नागोठाने में, और ये क्या कर रहा है नॉनसेंस। So hey guys, क्या बोलते पब्लिक, आई होप यू आर डूइंग वेल। सो टुडे इन दिस व्हिडिओ, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। तो क्या बोलते पब्लिक, तर या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला माझा क्वार्टर कसा आहे ते। आणि ठीक आहे, तुम्ही डिमांड करत होते की क्वार्टरचा एक व्हिडिओ बनवा, सो तो व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे। सो सध्या मी बेसमेंटला आहे, हे क्लास 2 ऑफिसरचे क्वार्टर आहे पूर्ण वरती, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चला तर सुरू करूया या व्हिडिओला, लेट्स गो। एंट्री तिथून होते, तो हायवे आहे मुंबई गोवा हायवे, आणि तिथून इथे एंट्री होती। तर इकडे आपला हे आहे सबस्टेशन आहे आणि इकडे हे क्वार्टर आहे, तर इथे आपल्याला जायचं आहे। तर हे मेन गेट आहे, इथून एंट्री घेतल्यावर, आणि इकडे आता लेफ्ट साईडला क्लास 1 ऑफिसरचे क्वार्टर आणि कॅन्टीन आहे। तर हे क्वार्टर आहे, वरती पण आहे, आणि हे जे खालचं आहे, खालचा एवढा तो कॅन्टीनचा पार्ट आहे, हा एवढा भाग। सो ॲक्च्युली हा जो रोड आहे हा तिकडं जाते, म्हणजे क्लास 3 आहे किंवा 4 जे आहे तिकडे जातो तो, तिकडे ते क्वार्टर आहे। आणि हे जे आहे हे क्लास 2चे क्वार्टर आहे, क्लास 1चं तिकडे आहे, ते दाखवलं तुम्हाला। तर माइंड नका करू, हे क्वार्टर म्हणजे बाहेरून तसंच आहे, रिनोव्हेशन वगैरे केलेलं नाही, आतमध्ये बऱ्यापैकी चांगलेलं आहे। आपला क्वार्टर नंबर 5 आहे, जो की आलेला आहे। प्लीज माइंड नका करता, कारण की हॉलमध्ये 2 जण राहते आणि 2 ज्या रूम आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे 4 जण राहतो आम्ही इथे, कारण की आम्हाला 4ला पोस्टिंग भेटलेली आहे। तर यांनी जसं ठेवलेलं आहे तसंच दाखवतो, माझी रूम मी साफ करून ठेवली आहे, आय होप ते तुम्हाला आवडेल। तर हा हॉल आहे, आणि ते तुम्हाला बॅक साईडनं म्हणजे इथे, जो की तोच साईड आहे, तिकडे एक बाल्कनी आहे, ही मोठी बाल्कनी म्हणू शकता मेन हॉलची, आणि ते पुढे। तर या फ्रंट साईडला लेफ्ट साईडला इकडे किचन आहे, आणि राईट साईडला 2 रूम्स आहे, एक इकडे आणि एक इकडे, आणि मधात त्या एरियामध्ये बाथरूम वगैरे आहे। तर इथे एक जण राहतो अंकुश, इथे दुसरा अक्षय राहतो, 2 अक्षय आहेत। कपडे वाळत नाही, ते हे सारं तामझाम आम्हाला करावं लागते, कारण की पाऊस चालूच राहतो, सध्या तरी बंद आहे पण नॉर्मली चालूच राहतो। तर हे बाल्कनी म्हणू शकता, हे जे आहे पूर्ण हे फेकायचं होतं, मातीचंच आहे, पण आता ते साफसफाईमध्ये केलं नाही गेलं, त्यामुळे नंतर कधी करणार। तर हा फ्रंट व्ह्यू आहे। तर या साईडनं तुम्ही बघू शकता, हा तो रस्ता आहे जो की इकडे जातो, आणि तिथे क्लास 3, 4 वाले जे लोक आहेत ते राहतात, आणि हे जे आहे तिथे यार्ड आहे, आणि तिकडे जे डिव्हिजनचं ऑफिस आहे ते दिसत आहे। आणि हे जे लाईन्स आहे इथे, हे पूर्ण आउटगोईंग लाईन्स आहे, म्हणजे ह्या सगळ्या लाईन्स जातात, ते तिकडल्या ज्या राहते ते 400 kVचे आहे, ते मोठेवाले जे दिसत आहे ते वाला टावर 2 वाला, तो 400 kVचे आहे, ते पडग्या 1 आणि पडगा 2 आहे, आणि बाकी म्हणजे 220 kVचे आहे, 220 kVच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात इथे। तर इथे हे पुन्हा तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला कपडे लटकवलेले दिसन, कारण की वाढत नाही, पाऊस आत्ताच बंद झाला, नॉर्मली चालूच राहतो। आणि हे किचन आहे, पण याचा आम्ही स्टोर रूम करून ठेवलेला आहे इथं, बिना कामाच्या जे वस्तू आहेत त्या ठेवून दिलेल्या आहे इथे। इथे रिस्की काम आहे, फक्त वायरावर आहे फॅन, तो करेक्ट करायला सांगितलं पण अजून झालेला नाही आहे। जे पण क्लिनिंग करायच्या वेळेस आम्हाला नॉनसेन्स सापडलेलं आहे ते इथं ठेवून दिलेलं आहे आम्ही, कारण की किचनचं काही काम नाही आहे सध्या आम्हाला। तर हे ॲज अ स्टोर रूम आम्ही वर्क करत आहे इथे। तर ते दाखवलं, हा हॉल झाला। त्यानंतर इकडे आलो, इकडे किचन बघितलं, आता किचनमध्ये पण इथे तुम्हाला हे आरमारी वगैरे इनबिल्टवाली भेटून जाईल, आणि हा इथे एंट्री, आणि पुढे जर तुम्ही इकडे गेले तर इकडे
बाथरूम आणि इकडे लॅट्रिन, हे बाथरूम वगैरे आहे इथे हे दोन, आणि सोबतच म्हणजे एक बाथरूम आहे आणि एक लॅट्रिन आहे. त्यानंतर आणखी इकडे गेले तर त्याच फ्रंट साईडला एक रूम आहे, जे की दुसरा अक्षय म्हणजे पहिला अक्षय यूज करतो, तर ही त्याची रूम आहे. तर पुन्हा त्याच साईडनं आपण इथून हे बाल्कनी तिकडेच ओपन होते. येथे पण एक बाथरूम आणि लॅट्रिन दोन्ही यामध्येच आहे. फायनली मग आपल्या रूम मध्ये जाऊयात आपण. दिस इज माय रूम आणि अशी तुम्हाला दिसते. थोडंसं क्लीन करून ठेवलेलं आहे मी, तर तुम्ही इथे डिसेंटली तुम्हाला दिसू शकते. तर या प्रकारे इथे रूम अवेलेबल आहे. आणि इकडे आर्मरी वगैरे पण तुम्हाला भेटून जाईल. ते की फार काही असं ठेवलेलं नाही आहे. खाली पण आहे. 12x12 ची रूम असेल हे. त्याची रूम आय थिंक थोडी मोठी आहे किंवा मग एवढीच आहे. दोन्ही रूमा सारख्याच आहे, फक्त त्याच्या ह्याच्यात आय थिंक बाथरूम वगैरे आहे, फक्त इथं नाही आहे माझ्या ह्याच्यात. आणि ते हॉल थोडा मोठा आहे. सो आय थिंक हे 12x12 ची आहे रूम. तर इथे 2 विंडो अवेलेबल आहे आपल्याला. हे फर्स्ट विंडो आहे जे की इथे ओपन होतात, म्हणजे तोच आहे तिथचा रस्ता टर्न होऊन इकडे आलेला आहे, हा इकडे जाणारा. आणि ते जे आहे एक विंडो आणि येथे बाल्कनीच आहे, तर ते ओपन करून दाखवायची काही गरज नाही. तर हा आहे. आणि इथे जो आहे हा जो यार्ड आहे हा 22 kVचा आहे. सो ते जे वायर दिसत आहे आय थिंक खालून जे आलेले आहे अंडरग्राऊंड आहे, त्या यार्डमधून इकडे 220 kV/22 kV स्टेप डाऊन करून इथे आलेला आहे. तर हा मग इथे फर्दर स्टेप डाऊन होऊन 11 kV आणि तसा डिस्ट्रीब्यूट होऊन जातो. आणि इकडे जे आहे तर ते जे क्वार्टर म्हटलेले होते ते क्वार्टर ग्रुप सी आणि बाकी लोकांसाठी आहे, टेक्निशियन वगैरेसाठी. हे इथे आउटडोर जे जिमचे जे इक्विपमेंट आहे ते लावलेलं आहे, जिथे काही मी अजून केलेलं नाही. आणि बस एवढंच आहे. ते तुम्ही तिथे बघू शकता. तो जो आहे ना रोड आहे, तो जो रोड आहे जिथून गाड्या वगैरे दिसत आहे, ते मुंबई गोवा हायवे आहे. मला म्हणजे माहीत पडून गेलं की नेमका आहे कशा प्रकारे इथे क्वार्टर वगैरे किंवा फ्लॅट वगैरे. सो 2 BHK आहे आणि डिसेंट आहे, म्हणजे एवढं पण बेकारही नाही म्हणू शकत, एकदम चांगलं पण म्हणू नाही शकत, पण आतमधून डिसेंट आहे, म्हणजे राहू शकता, चांगलं वाटतं तुम्हाला इथे. आणि मेन म्हणजे कसं पुढं तुम्ही बघू शकता पूर्ण नेचरच आहे, तर फील चांगला आहे तो. हालाकी लोक इथं जास्त आहे नाही, कोणीच जास्त दिसत नाही. थोडासा हा फॅनवरचा जो कचरा आहे तो काढायचा राहिलेला आहे. आणि थोडा म्हणजे ठीक आहे, आमचं काही लक्ष राहिलेलं नाही क्लिनिंगच्या वेळेस, तिकडे लक्ष काही केलेलं नाही. आता व्हिडिओ बनवताना गेलो तर काहीतरी करावं लागेल. तर इथे तुम्हाला मुंग्या वगैरे पाहायला भेटून जाईल. ॲक्च्युली ह्या नव्हत्या, पण ते आय थिंक बॅल्कनीमध्ये जे तुम्हाला कुंड्या वगैरे दिसल्या ना, माती आहे त्यामध्ये, तिथून कुठेतरी चाललेलं आहे आणि तिथे पूर्ण बेकार करून टाकलेलं आहे. तर जिथे काही फळा वगैरे मारा ते तिथंच आहेत. सो काहीतरी करावं लागेल. सो मी काही जास्त हाईप करत नाही. जे पण आहे तुम्हाला दाखवून दिलं आहे, एवढं पण चांगली पण नाही आणि एवढी पण बेकार नाही, कारण की मी मुंबईमधले फ्लॅट अजून पाहिलेले नाही. म्हणजे कसं आहे, म्हणजे ठीक आहे, म्हणजे आहे म्हणजे 9,000 किंवा 13,000 पर मंथ पण आहे, म्हणजे वेगवेगळ्या लोकेशनवर आहे म्हणा. तसं कुठे कुठे जर मेन लोकेशनवर गेलं तर तिथे 13,000 ॲज अ पेइंग गेस्ट आहे. अजून आधीची जे स्टार्टिंगची अमाऊंट आहे याचं जे पण डिपॉझिट ठेवावं लागते ते पण खूप जास्त आहे. सो मी गेलेलो नाही आणि मी पाहिलेलं नाही तिथचा फ्लॅट. इथचा कसा आहे ते मी दाखवू शकतो आणि कम्पॅरिझन मी काही केलेलं नाही. सो मी असं म्हणत नाही की बेकार आहे, बेकार पण आहे. सो 6,000 म्हणजे 10% HRA आहे आय थिंक इथचा. सो 10% HRA असल्यामुळे म्हणजे जवळपास 6,000 इथे भेटते मला. सो एकाचे 6,000 रुपये इथे कटतात या 2 BHK फ्लॅटचे. म्हणजे तुम्ही बघून घेतलेलं आहे आता कसं आहे तर इथे, तर त्याप्रमाणे इथे कटत आहे. सो तिथे मे बी चांगला म्हणजे तिकडे बाकी मुंबईमध्ये जो एरिया आहे तिथे 30% HRA भेटते, जवळपास 18,000. सो त्या कम्पॅरिझनमध्ये म्हणजे हा जो आहे
हा कमी आहे, 10%च आहे. तर 10% मध्ये आम्ही 4 राहतो. सो HR ही एकाचा कटेल, म्हणजे जवळपास 6,000 कटत आहे. सो आम्ही डिस्ट्रीब्यूट करून घेतलं, म्हणजे 4 जर राहत आहे तर 1,500 रुपये आम्हाला येत आहे इथे राहायचे. सो या प्रकारे तुम्ही फ्लॅट बघू शकता. आणि त्याप्रमाणे मग तुम्ही म्हणजे सपोज 1,500 रुपयात मला हे रूम भेटलेले आहे यूज करायला, तर बाकी सगळ्यांना पण. तर अशा प्रकारे मग बाकी तिघांचा जो HR आहे तो सेव्ह होऊन जातो. आणि बाकी 1,500 रुपये खर्च होऊन आलं, म्हणजे जवळपास 2.5% HRA मध्ये आम्ही राहत आहे इथे, आणि बाकी सेव्हिंग होत आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा क्वार्टर कसा वाटला, आणि म्हणजे जे तुमचे एक्सपेक्टेशन होते ते मीट होत आहे का, आणि तुम्ही काय म्हणजे एक्सपेक्टेशन ठेवलेले होते की कशा प्रकारे क्वार्टर वगैरे राहील. सो लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे, थोडासा सपोर्ट द्या, सपोर्ट करा मला, जेणेकरून मी लवकरात लवकर ग्रो होऊन आणखी तुमच्यासाठी चांगला कंटेंट घेऊन येणार. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.